अय हा आज लई दिवसातून एकत्र आलोत आपण. मग काय काहीतरी बेट ठरवा आज. डेट ठरवा. अरे कुठं काही अशी पार्टी सुरती काहीतरी करा आज. मला बी लय अशी जी वळवळ करती. तू कवा जीभ वळवळ करीन. मला तेच म्हणायचं होतं. फुकट मानले जीभ वळवळ करीन तू. पैसे लागत येईन. करू ना पैसे पैसे काय करताय. एक एक काम करा. हा मस्त पैकी 20-20 30-30 रुपये गोळा करा सगळे आणि मस्त भजे करू आपण. असे चमचमीत भजे करू. भजे करायला येतात कोणाला. अरे मला येतात ना काय असे भारी भजे करता येतात ना मला. तुम्ही का शिकलो. मी सरपंचाकडे यायच्या अगोदर ना मी तिथं हॉटेलात कामाला होतो. आज तसं नाही अख्खा 1.5 दिवस कामाला होतो मी त्याच्याकडे. 1.5 दिवस. हा म्हणजे नंतर मग अर्धा दिवस भांडे घासीत होतो त्यांच्याकडे मी. बाळूभाऊ मी काय म्हणतो तुम्ही ना राहू द्या भजे करायचं. कळलं का. तुम्ही ना अख्खा सत्यानाश करून ठेवता त्या भाज्याचा. करा तुम्ही आपलं काय लागते माय वाटेल येते ते देतो मी. करा तुम्ही मला काय करायचं. करीन पण येत नाही कोणाला. मी एक काम करा तुम्ही. हा. तू दे 20-30 रुपये तू दे 30 मी 30 आणि 30 हा. मस्तपैकी 120 रुपयाचं असे भारी भजे करू आपण. अर्धा अर्ध तेलाच पिशे आणू बेसन पीठ आणू हा आणि मस्त भजे करू. जमन ना. हा? एक काम कर तू. हा तुझ्या घरात का पैसे आता. यांचे दोघांचे ती हा आणि मस्त पैकी आपण जाऊ. चला एक काम कर. हो याच्यातून काय लागेल ते घ्या आणि बाकी सगळे जी काय क्वांटिटी ती मला रिटर्न द्यायची. देतो ना चालतंय. राव. भिकारे चला. काय काय आणायचं मला सांगा दुसरं का. काय आणायचंय. हा अर्धा किलो बेसन हा अर्धा किलो एक तेलाची पिशी हा आणि काय तिखट मीठ काय लागते त्याला. द्या इकडे पैसे. हे मी आणतो. हा. तुम्ही बाकीचं काय मटेरियल लागत ते घेऊन या दुसरं म्हणजे पातेलं बितर काय लागत. हा चालेल. लवकर मी जातो तोवर. चला. हा तिथं जायचं परत. नाही नाही आपण तिकडे करू. चल. आपलं एक बेसन बेटा पाकिट द्या ना अर्धा किलोचं. हा आणि एक जिरा द्या 5 वाली पुडी द्या जिऱ्याची. जिऱ्याची पुडी द्या एक आणि एक तेलाची पिशवी. हा आणि एक मिरची पाकिट द्या बारक 10 एक वालं. हा तेलाची पिशवी. हा आणि एक खाता सोडाय का म्हणजे फुगायला. हा, द्या बरं. हा ना मग. मीठ पाकिट आहे का बारक 5 वालं ती एक द्या बरं. आता लग्न झालं की मीठ पाकिट द्या एक छोट. ओके असं. हा, बघा बरं किती झाली आणि पिशवी द्या ना मला. ते माझं मंगळ शैलीला बघू इकडं ते पैसे घ्या बरं तेवढे. सुट्टे द्या महाग आहे त्यातली. बघा किती झाले सगळे. द्या लवकर तिकडे माणसं थांबलेत भजे करून खायचे मस्त पैकी. मग ओके येऊ करा मला द्या. अक्षय कुठे ते गेलंय कडे आणायला येईन चट. इलेक्शन जवळ आलं काय. नाही 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 किराणा कोण वाटलं तुम्हाला. काय नाही आम्ही आपलं चाललो तर रानात. कुठं रानात चाललो ते किराणा घेऊन. काय आला. अरे तुला काय करायचं पंचायती आम्ही आपलं कुठे जाऊ. हा तिघांनी नाही जाऊ 3 तिघाडा काम बिघाड आपण 4 नको नको तुझा घरी काय नको तुपलं काम. डेप्युटी बघत होतो तुला. हा जाय तू. तुला मग येतो ना मी. काय नको येऊ जा बाबा तू घरी. हा चाललं तर आम्ही महत्वाच्या कामाला तर. याला कुठं गेलं का याडच होतं बा आपल्याला. अरे जा ना बाबा तू. कस काय पाहिजे झाले मग. एक नंबर. अरे आपल्या हाताला चवच आहे पहिल्यापासून. मस्त पा खमंग सुटलाय. बायको मारायला गेली. तू खा खा भजे खा. काय टाकलं तो हे? अहो जमाल गोटा आहे. आज चल पावर बाज. उद्या सकाळी ना नुसते फोकचे फोकच.
अरे एवढी मेहनत, जुलाबाचे भजे भजे खा ना भाऊ. अरे एवढी मेहनत केली आम्ही, 30-30 रुपये गोळा केले आणि सगळं सामान आणून भजे केले आणि तो सगळं त्याच्यात माती काढलीस. माती नाही जमाला गोटा. हाती असते जमाल गोटा. आता कष्ट केले आमच्या वायला. जाऊ दे मग आता काय, उद्या सकाळी ना नुसते जुलाब फोकच्या फोकच भजे रे भजे, जुलाबाचे भजे. अरे किती मेहनत केली होती आम्ही, कॉन्ट्रीब्युशन केली आणि एवढं मेहनतीनं भजे केलेत राहून तर त्याच्यात सगळं ईस काढून ठेवलंस. हीच नाही जमाला गोटा कालवला. हा तेच तेच तेच. ए जाबो मला नाही खायचं आता, सगळी माती करून ठेवली काय पण बुक्का ठेवतो एक खायला ठेवले का ते? हा हे खाय तुपले तूच. एवढी मेहनत केली आम्ही. इकडे इकडे, अरे इकडे लवकर. अरे ते गायबाने म्हणलं त्याच्यात जमाल गोटा खालीला आहे आणि तिथं गप्पा गप्पा भजे खात आहे. चला बरं. काय चाललंय भाऊ? भजे. तू तर म्हणला ना जमाल गोटा टाकला, तू तर काना का आणतोस? अरे येडे रे येडे, काय झालं? तुम्ही लगेच विश्वास ठेवला. मग जमाला गोटा नव्हता तो, मग ते चाट मसाला होता. चाट मसाला. चाट मसाला. अरे धरा रे याला, एवढी मेहनत गेली व्हायला. खाण्यात काय संबंध? खाण्याचं काय, मग सगळे भजे खाल्ले आमचे. कोणी? तो खाल्ले. तुम्ही मला खा म्हणले म्हणून खाल्ले मी. अरे याच्यात एक तरी ठेवला का तो बघ. धर त्याला धर. काय सरपंच कधी आले केरळवरून? केरळहून आता 3-4 दिवस झाले. काय काय बघितलं तिथं? आवले भारी केरळ. काय सांगायचं मला, चहाचे मळे, मसाल्याच्या बागा, तुम्हाला सांगतो नारळ, निलगिरी, नुसते जिकडं बघा तिकडं पाणीच पाणी बघा, लय भारी. आणि सगळ्यात महत्वाचं माहिती का, तिथे ना जडीबुट्या लय येतो. म्हणजे कुठं बघावं सगळ्या औषधी वनस्पतीच. म्हणजे एखाद्याची दाढ दुखती, कंबर दुखती, पाड दुखती, मान दुखती, प्रत्येकाला जडीबुट्या. म्हणजे आयुर्वेदिक इतकं भारी ना. मी पण आता नाही ना चांगल्या 7-8 प्रकारच्या जडीबुट्या आणल्यात. आता दाढ बीड दुखत असली का द्यायच्या त्या लोकांना खायला. एवढं भारी औषध? लय लय भारी लय. तुम्ही जर कधी 2 जण गेले ना केरळला, तुम्ही नक्कीच या चहाच्या आणि मसाल्याच्या बागा बघा भाऊ, आणि एकदा जाऊन या. लय भारी केरळ. हे मूलव्याध, हे भगेंदर नाही, हे मूलव्याध, हे ह्या आईला कस करावं? छापा काटच करू. छापा पाडला तर हे मूलव्याध, काटा पाडला तर हे मूलव्याध. ओके, काटा मूलव्याध भगेंदर. अरे बाळ भाऊ, असं का म्हणून चाललं? तिकडं कोकणात गेलो होतो. हा, असे मासे खाल्ले आणि मुळ्यातच उडाले. मूलव्याध. हा ना राव. अरे मग त्याला हे घे ना, आयुर्वेदिक औषध घे ना. आता कुठं आयुर्वेदिक घेतो, कुठं जातो आयुर्वेदिक आणायला? देऊ का मी? फुकट आहे माझ्याकडे झाड पाल्याचं. तुझ्याकडे कायचं? सरपंच केरळला गेलते ना, हा तिकडून शिकून आलेत. त्यांनी मला शिकवलंय ती. खरं? हा, दिन राव असलं तर. आणि कसं खायचं? थांब ना 1 मिनिट. ही मुळी आहे. हा, ती मुळी हा आणि हे हा. पाण्यात चांगलं उकळायचं, हा. थोडस काळं मीठ टाकायचं हा आणि ते पिऊन घ्यायचं पाणी. होय नीट. हा, हायला बरं झालं बाबा, कारण त्या
लय त्रास होऊन राहिलाय मला. नाही नाही त्रास कायमचा थांबून. होईन ना. हा बरं झालं तेव्हा सारखा आला बाबा तू. येऊ मग. हा ये. काय रे दाढी कापली काय तिकडची? नाही नाही रे दाढ दुखती दाढ दुखती? मुसडो मग तकलीफ. आयुर्वेदिक उपाय कर ना. आयुर्वेदिक हा फरक पडेल का त्यांनी? मग आयुर्वेदिक आहे मुळा सकट नष्ट. मुळा सकट. हा दात कुठून बाहेर नाही यायचं जादा दुखायचं लई. लय पुढचं बोलतो राव आगावानी. जेवढं सांगितलं तेवढं ऐकत जा ना. हा बरं काय करायचं सांग. हे पाणी हा हे ना असं बारीक एकदम कुटायचं हा खलबत्त्यात हा आणि त्याच जे काही उरण ते असं हा लागदा तो दाढीत भरायचा. दाढीत. हा आणि एक अर्धा तास ठेवायचं नंतर गरम पाणी घ्यायचं त्यात थोडं मीठ टाकायचं गुळण्या करायचं. चालत. येऊ का? हा हिची दाढ दुखती मुळव्यात दुखले आणि कमून आडत चाललंय काय माहिती. हळूच बस हळूच बस. अवघड केलं सरपंच. बस ना बस ना खाली बस. बसताची आहे ना. बसतंय ना. बसत होतो ते पण झालंय. अरे नेमकं झालंय काय तुम्हाला? हा काय झालं नाही. सरपंच याला जबाबदार तुम्ही येता. हे झालेच नाही सगळे आधू. हे सगळं तुमच्या याने झाली मी काय केलं आध व्हायला? काय केलंय? त्याला कोणाला काय झालं का त्याला काय सरपंच जबाबदार असतो काय? कोण असतं मग? म्हणजे मग यासाठी निवडून आलो का मी? मग तुमचे दुखणे नीट करायला. मग काय साठी आले आम्ही मतदान काय करतो मला? आणि याची भरपाई तुम्ही देणार बघ सरपंच. मी काहून भरपाई देऊ? आहेत ना आम्हाला दवाखान्यात घेऊन चाला. भाऊ मी भरपाई द्यायला मी काय केलं एकदा समजून सांगता का मला? सांग काय बाबा. केलंय सांग. तुम्ही नाही वय काय तुम्ही ते तुमची कोणती आयुर्वेदिक कला वैद्याला शिकली आणि त्या वैद्याने आमच्या उपचार इलाज केले ती. कोण आहे वैद्य? वैद्य कोण आहे? तेव्हा वैद्य गंठन. गंठन? हा गंठन कधी वैद्य झाला? आणि तुम्ही नाही का त्याला ती आयुर्वेदिक विद्या शिकली कुठून केरळून आणलेली अरे राजा हो मी केरळवरून जडीबुटी आणली पण ती मी माझ्या कामासाठी आणली आणि मी ती कोणाला शिकली नाही काय नाही आमच्या घरातच ती अजून. ते आम्हाला काही नका सांगू त्याला शिकली त्याच्यामुळे आमच्या हे असं झालं याला जबाबदार तुम्ही येतं. तुम्हीच. अरे भाऊ गंठन म्हणला का तुम्हाला मी शिकवलंय म्हणून? मग म्हणला ना अरे मग घंट्याला माझ्या पुढे आणा तुम्ही. माझा आणि घंट्याचा काही संबंध नाहीये. अहो त्या ह्या खिशातून एक काढितोय देतोय त्या खिशातून एक काढितोय इथून एक काढितोय एक त्यांनी वनस्पती दिली आणि आमच्या चौकाचे असे हाल झालेत. अशी मुळ्याची चुंबळ दिली म्हणे उकळून लाव म्हणे. हा थांबा एक मिनिट इथून सुरुवात करू. तुझा काय प्रॉब्लेम होता? तुला काय दिलंय त्यांनी? अहो मला त्यांनी शिलाचीच समजून काय दिलं कारण उलट खाजाला लागला. अरे आग्या फोक दिलाय तुला नुसता खाजू राहिलाय तू. अयो इकडे नको सर तू फायपल इकडेच. तुला काय झालं सांग? काय झालं? हा त्याच्या गेट गेलो दाढ दुखते म्हणून त्याला म्हणलं काय आयुर्वेदिक उपचार सांग. त्या गाड्या काय माहिती लागू तो बड सोडून घेतला. चोळा बरं सरपंच थोडं. हा तेच करतो चोळायचे काम. तुझं काय? काय सांगावं सरपंच अशी मुळ्याची चुंबळ होती म्हणे याला उकळ्याव गाळ्याव त्याच्यात तेल वतन लाव पाठीला गरम गरम. अहो वाकलेलो होतो आता तू उभा बी राहता येईना. पाठ दुखत तुझी? लई मेक्कर मनका मोडल्यावर झाले आता. अरे तुम्हाला कळायला पाहिजे ना राव. तो घंट्या काय चालीचा माणूस आहे. तुझं काय? मला असं भला एवढा पाला दिला मला म्हणला चांगला कुठेव आणि तिथे लाव म्हणला तो मुळ्यात नीट होईल. आता मुळ्यात राहिलं बाजूला मला हे पण व्हायना आता लग्न बी व्हायना आता. अरे काय काय गोळ घातलाय घंट्यानी यार. तुम्ही शाने सुरते माणसं आहेत राव. तुम्हाला कळायला पाहिजे होतं घंट्याचं आम्हाला कसं आहे वाटलं का. आता तुम्ही तिकडून केरळून जडीबुटी आणली चला फरक पडत फुकाट भेटत आहे आपल्याला. अरे लावायच्या आधी मला विचारायचं ना सरपंच तुम्ही दिल्या जडीबोटी आहेत काय घंट्याने काय नवीन तो कोटाला म्हणला करून आम्ही ठेवला? सरपंचाकडून शिकलोय विद्या आम्हाला खरं वाटलंय. याला कोण जबाबदार नाही सरपंच. एक काम करा तुम्ही गाडी काढा ना आम्हाला दवाखान्यात न्या पहिले चला बरं. नाही एक काम करा तुम्ही आता घरी ड्रायव्हर असन बाळू गाडी घे आणि तुम्ही सगळे मिळून दवाखान्यात मला सीटावर बसता येईना तुम्ही म्हणा गाडी घे. डोक्यावर बसवतो का मी माझ्या? आपल्या गाडीत असत बसन दोन पायो. मी तर काय जा. बोलायचं त्या ड्रायव्हरला कुठं जायचं कसं सांगायचं. दवाखान्यात जा. मी डॉक्टरला फोन करून सांगतो तिथं उपचार घ्या. मला पहिला आता घंट्याकडे बघावं लागणार आहे. तुम्ही डॉक्टरला फोन करून सांगा मला 4 नंबर घ्या पहिले अर्जंट. एकमेकाच्या हात धरून जा आता. चल रे ए तू धर रे हात खर्च तिकडे. अरे गंठ्या अरे काय करू तुझं?